नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, ऐतिहासिक निर्णय आणि महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. कळंबा गारगोटी रोडवरील येवती फाटा येथे आज भीषण अपघात झाला. या अपघातात गारगोटी येथील बापू कृष्णात कांबळे वय वर्ष 55 हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कांबळे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. कर्नूल तालुका कागल येथे सोशल मीडियाच्या ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यावरून दोन समाजातील जमाव सायंकाळी परस्परांशी भिडला. यावेळी झालेल्या दगडफेकीत 4 जण जखमी झालेत. या दगडफेकीत काही दुचाकी व चारचाकी वाहनांचं नुकसान देखील झालंय. परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी गावात तणावपूर्ण वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या संदर्भात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. मुरगुड कुर्णी मार्गावरील बंधाऱ्याचे पिलर कमकुवत झाल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला मुरमाचे ढीग उभा करून वाहतूक बंद करण्यात आली होती. पण बंद करण्यात आलेल्या मुरमाच्या उंचवट्यावरून जाण्याचा प्रयत्न एका दुचाकीस्वाराला महागात पडला. पुलावरून जाण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल थेट नदीमध्ये कोसळून दुचाकीस्वार व त्याच्या पाठीमागे बसलेला लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. देश सध्या गंभीर LPG गॅस संकटाचा सामना करत आहे. गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लागत आहेत. वाढत्या संकटावेळी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलासा देत भारतात पुरेसे इंधन असल्याचं सांगितलंय. मात्र तरीही सरकारने काळा बाजार रोखण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. याच दरम्यान LPG सिलेंडरच्या बुकिंग नियमात पुन्हा बदल करत सरकारने ग्रामीण भागात 45 दिवसानंतर आणि शहरी भागात 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर उपलब्ध करण्याचं ठरलंय. तसेच आता रॉकेल पुरवठा करण्याची तयारीही सरकारनं केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. महानगरपालिकेतील फॉर्म्युल्याप्रमाणे ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त त्या पक्षाचा अध्यक्ष हे धोरण राबवावे अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. जास्त सदस्य संख्येमुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा आहे असं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. पण कुठेतरी या सगळ्यात रोहित पवार अनेक खुलासे करत आहेत, अनेक दावे देखील केले आणि पुरावे देखील देत आहेत, तरी सुद्धा कुठेतरी दखल घेतली जात नाही. तात्काळ त्याची दखल घेतली जाईल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दलचा सूतोवाच केलेला आहे. शेजारी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आता दबाव तंत्र वापरला जात आहे. सगळ्या नेत्यांनी एकी करून भाजपला कुठंतरी सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कोल्हापुरात देखील भाजप दबाव तंत्र वापरत असताना तुम्ही मात्र जिल्ह्यातून एकटेच लढताना दिसताय. तुमच्यासोबत माजी आमदार किंवा ही कुठं दिसत नाही. एकटे कोण माझे आमदार कोण? म्हणजे राजेश पाटील वगैरे ते सगळे माझ्या मागं आहेत. सगळे माझ्या मागं आहेत, माझ्या पोटात आहेत. त्यांचा भक्कम पाठिंबा मला आहे. आणि त्या सगळ्या नेते मंडळींच्या जीवावर माजी आमदार के पाटील असतील, माजी आमदार राजेश पाटील असतील आणि राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल असा विश्वास मला आहे. राज्यामध्ये सध्या आणि कोल्हापूर शहरामध्ये गॅसचा तुटवडा जाणवत आहे. हॉटेल व्यावसायिक बंद ठेवले आहेत, काय सांगा? आता कालच राज्याच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी अशा प्रकारची टंचाई आता होऊ देणार नाही अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. त्याशिवाय इराणची जी सामुद्रधुनी आहे त्यानुसुद्धा भारताला देण्याची परवानगी दिली अशी आम्ही माध्यमामध्ये ऐकलेलं आहे. त्यामुळे वाटते लवकरात लवकर हा धोका टळेल. थँक्यू. राजारामपुरी येथील महापालिकेच्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या उर्दू मराठी शाळेचे परिसरातील मद्यपींकडून विद्रुपीकरण होत असल्याचा प्रकार घडत आहे. या शाळेच्या वरांड्यात रात्रीच्या वेळी मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. दारू पिऊन झाल्यावर बाटल्या, गुटखा, सिगारेटच्या पाकिटांचा खच पडलेला असतो. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी त्रस्त झाले. हजारो रुपये खर्चून बसवलेल्या CCTVची मोडतोड केली आहे. यामुळे मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. भिंतीवर रेखाटलेली बोलकी चित्रेही टोळक्यांकडून खराब केली आहेत. राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासह
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात येत्या रविवारी दिनांक 15 पासून ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेची आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी हा महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला असून यामुळे बळीराजासह नागरिकांची चिंता वाढली आहे. पहाटे वातावरणात झालेल्या बदलामुळे गगनबावडा परिसर धुक्यात हरवला. संभाव्य धोका टाळण्यासाठी वाहन चालकांना कसरत करावी लागतीये. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात आमूलाग्र बदल झालाय. कधी थंडी, कधी उकाडा, कधी निरभ्र आकाश तर कधी ढगाळमय अशी विविध रूपे एकाच दिवसात अनुभवास येतात. पहाटेपासूनच तालुक्यात सर्वत्र धुकं बसलं होतं. कुंभी व धामणी नदी तीरावरील परिसर सकाळपासूनच अंधारमय बनला होता. गगनबावडा कडे हा मार्ग धुकेमय झाला होता. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. या बातम्यांचं अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर. तोपर्यंत नमस्कार.